विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सर आपल्या सोबत आहेत। सर 225 जागा ज्या आहेत ती आता विजयी झालेल्या आहेत। उर्वरित दोन्ही जागा ज्या आहेत त्या सुद्धा विजयी होतील। 3 जागांवरती विजय जे आहे ते कुलाब्यात तुम्हाला मिळतंय, काय एकंदरीत सांगा? निश्चितपणे आम्ही सर्वजण अत्यंत कुलाब्याच्या जनतेचे आभारी आहोत, मुंबईकरांचे आभारी आहोत। भारतीय जनता पार्टीला एक अभूतपूर्व विजय प्राप्त करून दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीला 100हून अधिक जागा आता प्राप्त आहेत। मला वाटतं सगळी मतमोजणी झाल्यानंतर हा आकडा जवळजवळ 120च्या पुढे जाताना आपल्याला दिसेल। आणि असं असताना भारतीय जनता पार्टीवरती जो विश्वास मुंबईकरांनी ठेवलेला आहे, मला खात्री आहे आणि मी आपल्याला आश्वासित करतो, मुंबईकरांचे अपुरे स्वप्न हे भारतीय जनता पार्टी मुंबईत पूर्ण करून दाखवेल। कुलाब्यामध्ये 3 उमेदवारी तुम्ही तिघांना दिली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती तुम्हाला सहन करावी लागली। संपूर्ण निवडणुकीच्या काळात कुठेतरी घराणेशाहीचा आरोप सुद्धा तुमच्यावरती झाला। मी यापुढेच सांगितलं आहे की हा फेक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला गेला होता। हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर हे 2017 पासून नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे। मी पक्षात येण्यापूर्वी ते पक्षात आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांना तिकीट त्यांच्या कार्याच्या आधारावरती, त्यांच्या लोकप्रियतेच्या आधारावरती देणं स्वाभाविक होतं। त्याच्याशी माझा कुठचाच संबंध नव्हता आणि त्यामुळे हा घराणेशाहीचा आरोप हा आज जनतेने खोडून काढलेला आहे। मी बोलणं काय त्याला विशेष अर्थ नाही, परंतु जनतेचा कौल, जनतेचा मॅन्डेट हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आहे। एकीकडे राहुल नार्वेकर, दुसरीकडे सगळे संपूर्ण विरोधक एकवटले होते तुमच्या विरोधात। काही व्हिडिओज सुद्धा समोर आणले होते, काही नेत्यांना तुम्ही धमकी दिली असेही आरोप झाले। कुठेतरी त्यांची सुरक्षा काढली जाईल असं त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं। या सगळ्यांना उत्तर कसं द्याल? या सगळ्यांचा पार्ट 2 आता मी काही दिवसात दाखवीन। माझ्याकडनं कसे पैसे उकळायचा प्रयत्न केला गेला, माझ्याकडनं कसे पैशाची मागणी केली, या संदर्भातली माहिती उद्या परवाकडे तुमच्याकडे येईल। संजय राऊतांना काय उत्तर? त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात तुमच्यावर आरोप केले होते। त्यांना फक्त गेट वेल सून आपण सगळे बोलूया। कुलाब्याचा गड राखलाय तुम्ही। कुलाब्याचा गड हा भारतीय जनता पार्टीचा होता, आहे आणि राहणार, आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा सज्ज आहे। मुंबईत भाजपला चांगलं यश जे आहे ते मिळालेलं आहे। महापौर भाजपचाच होईल? 100% महापौर भाजपाचा होईल। 25 वर्षाची सत्ता उद्धव ठाकरेंची तुम्ही उलथून भाजपने टाकली। नाही, 25% वर्षाची सत्ता नाही, 25 वर्षाचं कुशासन आज जनतेने खोडून काढलेलं आहे। धन्यवाद। साहजिकच आहे, मुंबईमध्ये महापौर जो आहे तो भाजपचाच होईल असा विश्वास जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या ठिकाणी व्यक्त करतायत। आणि त्यांच्यावरती जे झालेले आरोप जे होते, या आरोपाला जनतेने कुठेतरी उत्तर जे आहे ते दिलंय असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन खंडू कसबेसह विनायक डावरुम, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।